मला तर वाटते निघून जावं कुठेतरी घर सोडून. अगं काय बी काय बोलतेस रेशमे? हे असलं कवा शिकवलं नाही आपल्यासने. आणि तू गेलं सगळं चांगलं होईल का? अगं ह्याच्यापेक्षा जास्त वाईट होईल. तुझ्या आई तर जीवच देईल. पण आता माझं लगीन लावून ती माझा जीव घेत्या, त्याचं काय पडलंय? माझं आता लगीन करायचं वय बी नाही आणि मन बी नाही ग. नुसता विचार जरी केला ना तरी जीव जातोय. लहानपणापासून जेव्हा कळायला लागलंय लगीन काय असतं, आभ्या बरंच लगीन करायचं सपन बघितलं बघ मी. पण सगळी स्वप्न नाही पूर्ण होत ग रेशमे. आता बघितलंस ना, सगळ्यांनी एवढं समजून सांगितलं तुझ्या आईला, तरी बी ते ऐकायला तयार नाही. पप्पासनी बी काय झालंय काहीच कळना. असं का म्हणून वागतेत ते? आई ऐकत नसले की बाप खंबीर होतो आणि बाप ऐकत नसला की आय. पण इथं माझ्या बाजूनं कोणच नाही ग पडले. आणि ज्याच्या सोबत पुढचा अख्खा जन्म जावा असं वाटतंय, तो बी दुसरीची स्वप्न बघतोय. मग मी कुणाकडे बघायचं? कुणाची मदत घ्यायची? कुणाच्या भरोश्यावर जगायचं? लहानपणापासून दुःख पण संकटच बघत आले, पण कवाच धीर नाही सोडला. पण आता सगळीकडनंच घेरलंय ग मला. कुठंच वाट दिसेना झाल्या. अशी खचू नको की ग रेशमे. तुले भारी पोरगी आहेस बघ. तुझ्यासारखी मैत्रीण, पोरगी, बायको सगळंच भेटायला नशीब लागतं बघ. आणि कोणाला नाही तरी मला माहिती आहे की तू सगळ्यात भारी पोरगी आहेस. आणि म्हणूनच एवढी संकट असतील तुझ्या आयुष्यात. पण काहीतरी होईल बघ. काय होईल? लगीन होईल माझं त्या पोराबर. पण पल्ले ते वयाच्या आधी ना मी स्वतःचा जीव देईन. गणेश मी आभ्या सोडून दुसऱ्या कुणाशी बी लगीन करायचे नाही. एकली राहील पण दुसऱ्याची वयाची नाही. तेव्हा मला कळलं तिथं थांबण्यात काहीच अर्थ नाही. अरे दाद्या, मग आता आपण करायचं काय? हाय का? तेच मी